नमस्कार मित्रांनो, मी संचित. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. आपण आता फिरायला चाललोय. नवीन जागा तुम्हाला दाखवतो. मी गावी आलोय, तर तुम्हाला गावच्या ठिकाणी आल्यानंतर निसर्ग कसा असतो तो तुम्हाला दाखवायला नेतो. जरा मस्त आहे जागा ती. आता मी गाडी चालवतोय आणि थोडंसंच आपल्या गावापासून 15-20 मिनिटं आहेत जागा ती. 15-20 मिनिटं लागतील जागेवर पोहोचायला. तर चला बघूया कशी आहे जागा. तुम्हाला आवडेल नक्कीच. आपण जवळ पोहोचलेलो आहोत. समोर अंगठ्यासारखा दिसणारा किल्ला तुम्हाला दिसत असेल. तुम्हाला कदाचित माहितीही असेल. आपण इकडे जाणार आहोत. तर बघा तुम्हाला आवडतं की नाही, आता कसं आहे काय आहे. मी पण भरपूर दिवसांनी जात आहे. बघा तर आपण कसा आहे तो. चला तर बघू पुढे आपण आत गेल्यावर कसं आहे. इथे असतील पण ते खाली बसले असतील. हा रस्ता किल्ल्याकडे जातो. तर आपण कुठे आलो आहोत हे तुम्हाला कळालंच असेल. हा तेजस माझ्याबरोबर, अजून 2-3 जण आहेत पण ते पुढे गेलेत. आम्ही जरा व्हिडिओ काढत जात आहोत. तर बघूया आपला पुढचा प्रवास कसा जातो. चला तर आपणही जाऊया हळूहळू. सगळा निसर्ग बघत तुम्हालाही दाखवतो. काही टेन्शन घेऊ नका. चला. असेल कदाचित पाण्याच्या टाकी वरती पत्रा लावलाय. हे बघा आपले मित्र 3 जण पुढे आलेले. आता काहीतरी करतायत वाटतं. कॅमेरा काढलाय. तर बघू. पुढून 3 जण आलेत आणि बसलेत. ह्याला तर तुम्ही आता बघितलं. चला आता तुम्ही बघा पुढचा रस्ता कसा आहे. आपण आलोय.
मागे बघू शकता एकदम सरळ वरती जायचं आहे. 85 डिग्री तरी असेल. वरती चढायचं. आता चढण लागेल तुम्हाला 5-10 मिनटं तुम्ही चालून आलात की तुम्हाला चढण लागेल वरती जाण्यासाठी. चला बघूया. तर आपण थोड्याशा अंतरावर आल्यानंतर आपल्याला किल्ला थोडासा दिसतो. झूम करून बघूया का. अंगठ्यासारखं दिसणारं टोक तो किल्ला आहे. आपण आता तिथेच जाणार आहे. तर बघूया कसा रस्ता आहे, कसं काय काय पुढे आपल्याला बघायला भेटेलच. चला इथून जायचंय सरळ वरती. चला. हाय मयूर, ट्रेकिंगचा बॉस. याने ट्रेक ही ठरवली इकडे यायचं आणि कामावरून नाईट मारून डायरेक्ट आलेला आहे इकडे. एअरपोर्ट टू पनवेल. एअरपोर्ट मुंबई बाय पार्ला. नवी मुंबई नवीन एअरपोर्ट बघायला पनवेल मध्ये हाजीर. आणि पहिली हाजीरी नाईट मारली आणि सकाळी तसाच निघाला नाईटवर. हे 3 आपले मित्र. मामा काय बँड्रावरून आलाय धावत पळत. रस्ता बघा. बनवतो मी चढू. हा ये मागे ये. कसं करशील मामा. चढला रे तरी तर पकडायला आहे. थोडा वरती आल्यानंतर तुम्हाला इथे शेड भेटेल. जर असं दम घ्यायला पाणी वगैरे पियायला दाखवतो. ही बघा इथे तुम्ही थोडा वेळ बसू शकता 5-10 मिनिटं. जर असं दम लागला असेल तर. आणि पुढचा प्रवास आपण चालू करूया. आपण काय एवढं दमलो नाही. आपण पटपट आलो. एवढा काय दम नाही लागला. तर आपण पुढचा प्रवास चालू करूया. काय टेन्शन नाही. दम लागल्यावर बघू. थांबू आपण 5 मिनिटं. इथून जायचं सरळ. पायवाटच लागेल. पायवाटच आहे. सरळ जायचं. थोडीशी मध्ये दगड येतात मोठी चढण्यासारखी. बाकी पायवाटच आहे. चला बघूया. मित्र मंडळी मागून येत आहेत. चला बघू. मित्रांनो नक्की सांगा तुम्हाला कसं वाटतं व्हिडिओ वगैरे. कारण का फर्स्ट टाइम असं करतोय. काय चुका विका होत असतील तर सांगा. सुधारायचा प्रयत्न करू. मेहनत घेऊ. काय टेन्शन नाही. बघू आपला प्रवास कसा आहे. तुम्हाला पण मजा येईल बघायला. या पॉइंटवर आल्यानंतर तुम्हाला 2 रस्ते दिसतील. एक हा आणि एक हा. तर आपल्याला राईट साइडून वरती जायचं. नळीची वाट पकड. हा ती धबधबा वाटतोय. चल कॅमेरा रख दे जेब में. तर वरती आल्यानंतर आपल्याला 2 रस्ते लागतात. एक हा. आता रस्ता वाटतोय पण हा धबधबा आहे. आपल्याला राईट हा एक दुसरा रस्ता. इथून आपल्याला वरती जायचंय. जिथे मामा उभा आहे तिथून आपल्याला वरती जायचंय. हा रस्ता वाटतो पण हा धबधबा आहे. तिथे मयूर फोटो काढतोय. तो धबधबा आहे. आपल्याला राईट साइडून वरती जायचंय किल्ल्यावर. चला तर मग बघूया कसा आहे पुढचा रस्ता. इकडे जरासं इकडे जरासं दगडांचा रस्ता आहे. आपण राईट मारल्यानंतर दगडांचा रस्ता आहे. वरती जायचं आपल्याला जंगलातून. चला बघूया कसा आहे रस्ता.
हा धबधब्याचा आवाज येतोय. नाही हवाच आहे. हवा आहे वेड्या धबधबा. आता सुकलेला बघितला आणि आता कुठं झाला धबधबाला. इकडे बसूया ना 5 मिनिटं. हा 5 मिनिटं बसला आणि पुढचा रस्ता पुढे या. केवढूशे आहेत. अरे अरे ऑलमोस्ट अर्धा टप्पा पार झालाय. अर्धा पण नाही झाला रे बाबा. तर आपण दगडांचा मार्ग वरती चढत वरती आलोय. आणि बोड्यांचा धूर निघालेला आहे. अशा प्रकारे धूर भरपूर निघालाय. आता इकडे वरती आल्यानंतर आपल्याला थोडस बसायला शेड बांधलेला आहे. शेड बांधलाय आणि हा लेफ्ट साइडला शेड आहे बसायला थोडस. आणि राईट साइडून आता सरळ रस्ता आहे. सपाट पायवाट आहे ना दगड ना काय. थोडस जाऊन सपाटच रस्त्यानंतर परत चढण आहे. मग आपण पोचलो. तर इथून पोसरी हा रस्ता जंगलातून पोसरी गावाकडे जातो. पोसरी गावाकडे आणि आपल्याला राईट मारून किल्ल्याकडे जायचंय. सोपा रस्ता आहे. काही टेन्शन नाही. चला बघूया. तिथून सपाट रस्ताच आहे. एकदम सरळ सपाट रस्ताच आहे. थोडस लांब गेलं की मग परत आता आपण चढलो दगडांमधून तसंच वरती चढायचंय. मग आपण किल्ल्यावर पोहोचू. जरासा दम घेत आहेत. निसर्ग बघतायत. तुम्हालाही दाखवतो. तिथून डायरेक्ट दरी आहे आणि लांब असा निसर्ग. चला मामा जरासा शूट मारतो. शेंडा बघा कान पडतो. एवढी हवा आहे. मयूर बघा. झेंडा निशाने तो निशाने. आपली निशाणी एकच. बघूया भगवा. ती चढलो आपण. तर जरासा सपाट रस्ता आहे. जवळच आहे. किल्ला दिसतोय. पोचू 10 मिनिटं तरी लागतील कारण का आम्ही जरा
थांबत थांबत जाते, कारण का पाणी आणायला आम्ही विसरलो. सकाळी एवढा घाईघाईत निघालो की पाण्यात आणायलाच विसरलो. काय करणार आता, असा पण रस्ता आहे. थोडंसं आरामात चालत मी चाललोय. काही टेन्शन नाही. बघू कसं काय आहे. किती मिनिटाचा रस्ता आहे अजून कम से कम दिलाय ना अर्धा तास तरी बघा. अर्धा तास पोचायला, अर्धा तास फक्त. चला मामा आणि माझी जराशी हवा गेली आहे, कारण का आम्ही पाणी आणायला विसरलोय. नदी एवढी सुकलेलं सगळं दिसतंय. काय नदी? अरे पुन्हा डायरेक्ट डोंगरावरनं खाली उतरायची नदी आहे. अरे रे, म्हणजे झालं, आपली पण नदी निघे. चला थोडासा बॅच चढलोय वरती, सगळे पुढे गेलेत. आपण हळूहळू जाऊ, काय टेन्शन नाही. व्ह्यू बघा. इथून आपण आलो आणि हा व्ह्यू. तिथे डोंगर आहे, तिथे गावं दिसतात थोडी, आणि आपण या रस्त्याने सरळ वरती जायचं. चला पुढे बघू काय आहे आपल्या नशिबात. चला काय बघू, एवढं चढण्यासारखं आहे. चढू, त्यात काय, एक पाऊल टाकला चढलो. जर अशी सावली लागली तर बरं वाटत. वरती चढायचं, चढत सरळ, चढत सरळ, चढत सरळ, असंच आहे. थोडीशी चढण आहे, चढण आहे थोडीशी, परत सरळ रस्ता, पायवाट लागते, परत थोडीशी चढण लागते, परत पायवाट. असं करत करतच आपल्याला वरती जायचंय. मामा दमला वाटत, दम घेतोय. पोरं बघा कुठे चालले, फटाफट चालले. आम्ही दोघे जण हळूहळू येतोय. हा हा फोटो थांब मारतो. हा संध्याकाळी मस्त वाटत. इकडून आपल्याला राईटने वरती जायचं. इथून आलो आपण, पण आपण तो व्ह्यू बघायला गेलेलो. इथून वर जायचं. चला बघू. तो बघा आपला किल्ला. तर थोडस 2 मिनिटं थांबलो, कारण का तुम्हाला निसर्ग दाखवायचा होता. मागे बघा का हवा सुटली बघा, खतरनाक. आणि तो आपला किल्ला जवळच आहे, म्हणून जरा थांबलो, कारण का किल्ला दिसला म्हणून जरासा बरं वाटतं. म्हणजे जरा 5 मिनिटात पोहोचू, आणि म्हणून तुम्हाला निसर्ग दाखवायला थांबलो. इकडून आपण येतो, इथून आपण किल्ल्याकडे जातो. तर बघूया आपला पुढचा प्रवास कसा आहे मित्रांनो. पोचलो घराच्या पायथ्याशी पोचलेलो आहे. आता फक्त चढण आहे आणि चढण आहे आणि चढण आहे.
तर आपण थोडीशी चढत चढल्यानंतर आपला गड दिसतोय. पायथ्याशी आपण पोहोचलेलो आहे. तर कसं चढायचंय ते बघू शकता. झेंडा बघा काय हवा, झेंड्यावरून तुम्हाला कळू शकता हवा किती आहे. वरती एवढं ऊन आहे पण बरं वाटतंय. पोचलो कसं बसं गडावर, गडाच्या पायथ्याशी आलो. आता गड चढायचं, बघू आपण कितपर्यंत चढू शकतो. चला तर मग बघू काय कसं आपलं नशीब. एवढं नशीब येऊ शकतं तोपर्यंत आपण चढू. चला बघू. हवा तर भरपूर आहे, मस्त वाटलं वरती. म्हणजे एवढं थकलेलो ना, या हवेमुळे अख्खा थकवा गेलाय. एवढी हवा आहे. बरं वाटलं ना एवढं, कारण का तो घाम आलेला ना तो थंड थंड वाटतो. आता हवा लागतोय म्हणून फक्त एकच गोष्ट, पाणी पाहिजे. अरे ते मुलं वगैरे गेली ना, त्यांना विचारायला पाहिजे होतं पाणी आहे का तुमच्याकडे. झालं असतं आपल्याला एक गोष्ट तरी भेटलं असतं. चला काय नाही, आता बघू आपलं कसं आहे. चढायचं तर आहे. मंदिर आहे तर तुम्हाला मंदिर दाखवतो. मंदिर आहे हे बघा, पायथ्याशी मंदिर आहे देवीचं. हो आता सेफ्टी फर्स्ट, कारण का चढायचं आहे. हा देवीचा गाभार आहे. पायऱ्या देवीचा गाभार. चला गड चढूया. कसं काय काय खुश. हा आपण हळूहळू आलो ना. जाणारे जातील, येणारे येतील. अरे उलट आपल्याला पब्लिक नाही भेटली ना, असं कोणच नाही वरती, आपणच आहे. जे आलेले सकाळी सकाळी ते उतरले. आपल्याला उलट अजून भरपूर काय काय बघायला भेटेल. इथे दरवाजा आलाय, किल्ल्याचा दरवाजा. हा बघा किल्ल्याचा दरवाजा जरा तुटल्यासारखा आहे, पण दरवाजा मस्त आहे. पायऱ्या आहेत. जय शिवराय. किल्ला चला चढूया. पायऱ्या बघा, ते तुम्हाला पकडायला दिलंय, म्हणजे सोपं करून दिलंय. बघू चला, चढल्यानंतर कळेल. निसर्ग बघा. हवा बघा, हवा बघ काय दिसते. मस्त त्याला बोलतो मजा. हवा भरपूर आहे म्हणून काय वाटत नाही, नाही तर घसा सुकलाय पूर्ण. मामा पण ब्लॉगिंग करतोय. बघू पुढे. उतर उतर उतर.
सकाळी 9 वाजता आलेला आता आम्ही बघा आता जोडतोय उन्हा सगळा घासा विकास सुटलाय. आम्ही अजून थांबलो असतो पण माकडे त्रास देतात. वरती भरपूर आहे. पाण्याची बॉटल काढले तरी मागे त्याच्यात मजा आहे. जंगलात आल्यावर त्याचीच मजा आहे. 7 आहे 8 ट्रूप सकाळी आलेले आता आपली पब्लिक जरा थकून भागून आरामात हळूहळू आम्ही चढतोय. बघा वरती माकडांची मजा कशी काय. चला इथून बघा कसं मजा मस्ती करत जायचं काय नाही टेन्शन. इथून बघा कसं खाली आहे उतरणारे दिसतात. तिथून आपण वरती आलो. चालायचं की नाही का दमलात जरासा हवा लागली ना असं उभा राहिलो ना इकडनं हवा येते ना खाली जायचं मुद्दा आता वरतीच जाऊन ना एकदम. हा वरतीच वरती जाऊया ना वरतीच फोटोशूट आपण जरा वरतीच करूया. आता जरासा दम लागला तो थांबलो तर अजून दम लागेल. वरती जाऊनच आपण महादेव महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी. जोश आला जोश अंगातल्या नसा नसा खुलल्या. आता आम्ही वरती चढायला अजून ताकद आली ताकद. सीन आहे तेरा सबल के चढ. अरे नाही रे आरामात चढशील. ठीक आहे पायऱ्यांसारखं आहे. पायऱ्यांसारखं आहे पण त्याला हात दे. हात देऊ मामा तुला चढशील हात ठेवून. वरती चढल्यावर फाटणार ते. ये मामा काय इथे नाही इथे 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 पाय दे. नाही नाही चढ तिथे पण पायऱ्या ती बघ खाली चढलो ना. आता पायऱ्याच पायऱ्या वरती बघू आपण झेंड्यापर्यंत जाऊ शकतो का. झेंड्यापर्यंत गेलो तर तुम्हाला पूर्ण 360 व्ह्यू दाखवतो. फुल मस्त बघायला पण मजा आहे तुम्हाला पण मजा आहे आणि फील पण येईल कुठे आलोय आपण. बघू पुढे पुढे इथून आपल्याला पायऱ्या चढायच्या. असं वरती दरवाजा आहे वरती आपण किल्ल्यापर्यंत पोहोचतो. चला मजा. आता पायऱ्या चढायच्या. अरे इथे दांड्याला पकड ना चढशील. मामा दांड्याला पकड मग चढशील आराम. एवढं पकडायला दिले मग कशाला घाबरायचं. बरं ना चढू का मामा तुला हात देऊ. चढणार रे तू काय घाबरू नको बिंदास. काय ना कॅमेरा सरळ करतोय चढू ना मामा वर. अरे दगडात कोरलेल्या इथून वरती दरवाजा बघा मामा हळूहळू येतोय. त्यांना सगळ्यांना वाटेल की मामा म्हणजे माझा मामा आहे तर तुम्हाला मित्र आहे लहानपणापासूनचा त्याला आम्ही मामा बोलतो. नाही तर सगळ्यांना वाटायचं माझा मामा आहे. त्याचं नाव तेजस आहे लक्षात ठेवा. आम्ही त्याला मामा बोलतो. आलो आपण दरवाजापर्यंत. चला भरपूर आहेत माकड. हा रे या आपण ब्लॉक करूया.
इथे एक दरवाजा आहे. हा एक दरवाजा, हा एक माकड आहे. हा एक दरवाजा. इथून आतमध्ये आपण किल्ल्यापर्यंत पोहोचतो. जाऊया झेंड्यापर्यंत. झेंड्यापर्यंत नाही बोलतोय ना इथे मामा झेंड्यापर्यंत पोहोचला. चल आतमध्ये. मामा जमला. तर आपण एक दरवाजा पार केलाय, दुसऱ्या दरवाजापर्यंत आलो. चला बघू. सगळे पुढे गेले, आपणच राहिलो व्हिडिओ काढत. चला आपण पण पुढे जाऊया, करूया काय. झेंडावरती आहे बघूया. इथे मधमाशीचं पोळं पण आहे. मयूर काहीतरी करतोय. इथून खालून पण रस्ता आहे. तिथे टाकीकडे जायचं. इथे पायऱ्या दिसतात. टाकीकडे जायला वाटतं. इथे काहीतरी आहे. या बघूया. इथे पडीक भिंती दिसतात. इथे जरासं घर टाईप आहे. काहीतरी असावं. 2 दरवाजे आहेत. इथे एक दरवाजा आहे, हा एक दरवाजा आहे आणि हा एक दरवाजा. ते घर टाईप मध्ये काहीतरी वाटतं. हा एक दरवाजा. इथून आपण आलो. चला पुढे बघू टाकीकडे कसं आहे. वरती चढायला वाटतं रशी लागेल. इथे टाके आहेत. या बघा इथे टाके. 1, 2, 3, 4, 5 टाके. पिण्यासारखे नाही वाटत आहे. घाण वाटते. ते बेडूक वगैरे. हा काय झेंडा घेऊन जाऊ. खाली बघा इथे पण टाके. इथून डायरेक्ट खाली आहे. टाकी वाटतं शेवटचं टाक. हे मोठं टाक आहे रे. मोठं टाक आहे.
मला दिसत असेल तर मोठा डाक आहे. इथे शेवटचं टाक आहे. हे पण मोठं डाक आहे. इथे असं भिंत बनली आहे. म्हणजे इथे पाण्याची कमतरता नव्हती वरती. नाही रे, खराब वाटतंय. येऊ शकतो की नाही काही सांगू शकत नाही. नाही अरे इथे पायवाट आहे. पण शेवटचं आहे. इथे शेवटचं टाक आहे. या जाळीला पकडून ये. अरे इथे पायरी आहे. जाळीला पकडत ये आरामात. इथून डायरेक्ट खाली. म्हणून तो बोलतो नको जाऊ. इथे टाक आहे. ती मगाशी मुलं आली ती इकडून आली खालून. हा ते शेवटचं टाक आहे असं वाटतंय. पण हे पण मोठं आहे. हे पण पिण्यासारखं नाही आहे. कदाचित पावसाळ्यामध्ये असेल पिण्यासारखं. पावसाळ्यात असेल कदाचित पिण्यासारखं. पण काय सांगता येत नाही. इथे नको रिक्स घ्यायला. इथे डायरेक्ट टोक आहे. इथे कुठेतरी बदमाशीचं पोळं होतं. मी येताना बघितलं. हे बघा वरती भरपूर आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. दिसत असतील तर तुम्हाला 8 आहेत. आणि हा आपण गडावर पोचलेलो आहे. हा नजारा. शेवटचं टाका. आणि आपण इथून परत कडेने जायचंय. तर आता आपण पाण्याच्या टाक्या बघितल्या. एकूण 1 2 3 4 5 6 7 इकडे बघितल्या की 8, इकडे 9 आणि पुढे 10. अशा 10 का 11 पाण्याच्या टाक्या आहेत. त्या तुम्ही वरती येऊन बघू शकता. मी वरती झेंडा आहे. त्या झेंड्यावर जायला तुम्हाला रोप आणायला लागेल. 10 आणि ती 11 पाण्याच्या टाक्या आहेत. तुम्ही वरती येऊन बघू शकता. आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे. इथून छोटासा रस्ता आहे. दरवाजाच आहे. तिथून पुढून त्या कड्याकडून तिथे मस्त व्ह्यू बघायला तुम्हाला भेटेल. हो, जुन्या काळात. ये 2 पैर रखने का इधर नहीं, किधर भी बैठ सकते. कुठे पण बसू शकतं. हा बा खालचा रोड आहे. इथून एक कडा आहे. कडा दाखवतो मला. व्ह्यू दाखवतो. हे बघा इथे पाणी म्हणजे पूर्ण गोल पाण्याच्या टाक्याच आहे. इथे पाणी टाके, तिथे पाण्याचे टाके. 14-15 ती मुलं इथून आली खालून. अशी आली गेली परत. त्यांना बोललो खालून कशाला गेलात. ते बोलले आम्हाला माहितीच नव्हतं वरून रस्ता. तिथे वरती गेलेले. मग हे का इथून पण वरतीच आहे. चल आपण जाऊया. मी काय बोलतोय तिकडनं आलो. तर आम्ही गडावर पोहोचलेलो आहे. फक्त थोडासा मॅच बाकी. आम्ही जरासं इथे 5 मिनिटं थांबलोय. हवा पण मजबूत आहे. तुम्ही
बसली आहे. फुल मस्त वाटते. जरासं आम्ही आलो वरती, दम लागला म्हणून बसलोय. फुल हवा मस्त येते. चला जर पुढचा बघूया आपण. बाय बाय. दरवाजा खाली जायचंय आणि त्या पुढच्या जरा टेकडी टाईप आहे तिथे जायचं. चला जाऊया. चल मामा. आम्ही या दरवाज्यातून आपण आलो. पायऱ्या उतरायच्या आणि परत पायऱ्या चढायच्या. मस्त व्ह्यू बघायला भेटेल. चला बघू. मजा तर येते आणि ती तर येणारच, कारण का आपण निसर्गात आलो. हा बघा जरा ओपन एरिया आहे आणि तिथे आपल्याला झेंडा दिसतो. मस्त काय फडकतोय. व्ह्यू बघा. इथून आपण आलो. झेंडा आणि हा व्ह्यू. इथपर्यंत जायचं आपल्याला. मग संपला किल्ला. चला बघूया. इथून पण दरवाजा आहे. हा मग हे ते मुलं तिथून गेली. आपण बरं झालं इकडून वरून आलो. बघायला भेटलं काय काय. हा का इथे बसलाय. हा बघा इथून पण मस्त व्ह्यू आहे. आपण मस्त. हा जरासं बुरुज आहे. तिथे एक बुरुज आहे मस्त. तो शेवटचा. मग ते संपलं. पण आता इथून आलो. आता आपल्याला या इकडं दरवाजातून पुढे जायचंय. पुढे काय बघायला मस्त. दरवाजातून खाली जायचं. हो हे बघा खाली उडी मारायला लागेल. उडी मारायला लागणार आहे खाली. अवर चाली. अरे रे शेवट. किल्ल्याचा शेवट. जय भवानी. जय शिवाजी बाबा. साईराम. साईराम बुवा. बुवा साईराम. शिवराय. जय शिवराय. आपण शेवट. किल्ल्याचा शेवट. मग नंतर थोडा वेळ थांबून खाली उतरायचं. कारण का अंगात ताकद नाही. तहान एवढी लागली आहे सांगू नाही शकत. हा बघा किल्ल्याचा शेवट. मी मधोमध आलोय तर मला किल्ल्याचा शेवट. किल्ल्याचा शेवट. तिकडून आपण आलो. व्ह्यू दाखवतो तुम्हाला.
चला आपला तर पूर्ण गड फिरून झालेला आहे. टोकापर्यंत आपण पोहोचलो. खालचा तुम्ही निसर्ग पण बघितलात. कशी वाटली व्हिडिओ तुम्ही सांगा. नक्कीच आवडली असेल तुम्हालाच. निसर्ग आपला निसर्ग एवढा चांगला आपण फिरायला आलो. मला कशी वाटली व्हिडिओ. तुम्हाला इथले कुठले कुठले पॅच आवडले, आपण कुठे कुठे पोहोचलो, कुठला भाग आवडला सांगा नक्की. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओत. जय शिवराय.